1971च्या बॉम्बस्फोट झालेल्या हवाईपट्टीचे 3 दिवसात खेड्यातील 300 स्त्रियांनी केली पुनर्बांधणी। 8 डिसेंबर 1971ची ती रात्र पाकिस्तानच्या सेबर जेट्सनं भुज हवाईपट्टीवरती एकानंतर एक असे 14 पेक्षा जास्त बॉम्ब पाडले। जास्त प्रमाणामध्ये बॉम्ब हल्ला झाल्यामुळे भुजची एअर स्ट्रिप्स पूर्णपणे नष्ट झाली होती। एअर स्ट्रिप शिवाय भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान उडान घेऊ शकत नव्हते। वायुसेनेचे विमान उडान घेऊ शकत नाही ही आता भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या मध्ये खूप मोठी संकटाची बाब बनलेली होती। भुज एअरबेसचे अधिकारी विजय कर्णिक यांनी यातून मार्ग काढण्यासाठी तेथील स्थानिक लोकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला। कारण IAFने सीमा सुरक्षा दलाला BSF हवाईपट्टी पूर्ण संचयित करण्याची विनंती केली, पण त्यामध्ये वेळ जात होता आणि कामगारांची संख्या देखील खूप कमी होती। तुम्हा सर्वांची आता देशाला गरज आहे असे त्यांनी तेथील स्थानिकांना सांगितले। तेथील माधापूर गावातील महिलांकडनं त्यांनी वायुसेनेला सहाय्य करा म्हणून आवाहन केले। तेव्हा माधापूर गावातील 300 महिलांनी वायुसेनेची मदत करण्याचे आश्वासन दिले। त्या 300 स्त्रियांनी बॉम्ब हल्ले होत असताना देखील न घाबरता एअर स्ट्रिपच्या दुरुस्ती करण्याचे काम करण्याचा विडा उचलला। त्यांनी 72 तासांमध्ये त्या एअर स्ट्रिप्सला पुन्हा तयार केले। ज्या 300 स्त्रिया हे काम करण्यासाठी पुढे आल्या होत्या त्या सर्वांना हलक्या हिरव्या रंगाच्या साड्या घालण्यासाठी दिल्या गेल्या होत्या, कारण जेव्हा सायरन वाजत असे तेव्हा त्या स्त्रिया झाडांमध्ये लपत असत। हिरवा रंग असल्यामुळे शत्रूंना त्यांचा थांगपत्ता लागत नसे। लगेच थोड्या वेळानंतर त्या काम करण्यासाठी परतत असत। त्या 300 स्त्रियांमध्ये काम करत असलेली वलबाई सेघानी ह्या महिलेने तर आपला अनुभव सांगताना असे सांगितले की त्यावेळी आम्ही स्वतःला एक भारतीय सैनिक म्हणून समजत होतो। त्यावेळी आमच्या मनात फक्त एकच गोष्ट होती की जरी मृत्यू आला तरी हा मृत्यू एक सन्मानजनक मृत्यू असेल। आपण आपल्या देशासाठी लढत आहोत ही अभिमानाची गोष्ट मनामध्ये निर्माण झाली होती। भुजच्या या 300 महिलांमुळेच आणि लीडर विजय कर्णिक यांनी देशभक्तीची एक नवीनच परिभाषा लिहिली होती, ज्यामध्ये साहस आणि समर्पण ही भावना होती। महिलांना सैन्याच्या मदतीला येण्यात प्रोत्साहित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती होती स्क्रॅटडाऊन लीडर विजय कर्णिक। युद्धादरम्यान कर्णिक हे पूर्वीच्या भुज विमानतळाचे प्रभारी होते। त्यांनी 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 50 IAF आणि 60 संरक्षण सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी बॉम्बस्फोटामुळे झालेल्या नुकसानाची हवाईपट्टी कार्यरत असल्याची खात्री केली। एशियन एजन्सीशी बोलताना लीडर कर्णिक या घटनेची आठवण करून देतात की आम्ही युद्ध लढत होतो आणि जर या महिलांपैकी कोणत्याही महिलेचे नुकसान झाले असते तर ते युद्धाच्या प्रयत्नांचे मोठे नुकसान झाले असते, पण मी निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला। हल्ला झाल्यास ते कुठे आश्रय घेऊ शकतात हे मी त्यांना सांगितले होते आणि त्यांनी देखील धैर्याचे त्याचे पालन केले। यामध्ये योगदान देणाऱ्या आणखी एक धाडसी महिला वीरू लछानी या सांगतात की शत्रूच्या विमानांना फसवण्यासाठी आम्हाला एअर स्ट्रिप्स शेणानं झाकण्याचे निर्देश देण्यात आले होते। कामादरम्यान सायरनच्या आवाजावर आम्हाला लपण्यासाठी बंकरकडे धावावे लागत असे। हवाई हल्ल्याच्या वेळी बंकरमध्ये आम्ही सुखडी आणि मिरचीवर दिवस काढले। तर वलबाई सांगतात की त्यावेळी त्यांचा मुलगा हा फक्त 18 महिन्यांचा होता। आपल्या मुलाला त्या शेजाऱ्यांकडे सोपवून आल्या होत्या। जेव्हा त्यांना शेजाऱ्यांनी विचारले की जर त्यांना काही झालं तर त्यांच्या मुलाला कुणाकडे सोपवावे, तेव्हा त्यांच्याकडे मात्र या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं। जेव्हा ही गोष्ट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कळली तेव्हा त्यांनी त्या महिलांच्या योगदानाचं कौतुक केलं। युद्ध संपल्यानंतर त्यांनी त्या महिलांना 50,000 रुपये बक्षीस रूपात देऊन त्यांचा सन्मान केला। भुज द प्राईड ऑफ इंडिया या मूव्हीमध्ये देखील या असाधारण स्त्रियांची कथा दाखवली गेली आहे। 2018 मध्ये केंद्र सरकारनं भुजच्या माधापूर गावात वीरांगना स्मारक नावाचं एक युद्ध स्मारक या धैर्यशाली महिलांना समर्पित केले
यालाच म्हणतात महिला शक्ती. या सर्व शूरवीर साहसी वीरांगनांना मनापासून प्रणाम. जय हिंद.